हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. सो आज आपण बनवणार आहोत बिर्याणी, चिकन बिर्याणी. सो इथे आता सर्वात आधी आपण अद्रकची पेस्ट आपण इथे तयार करून घेतलेली आहे. लसूण इथे घेतलेला आहे. 2 मोठे कांदे जे ते आपण इथे चिरून घेतलेले, 2 मोठे टमाटे ते आपण इथे चिरून घेतलेले. खडा मसाला आपल्याला इथे याची पेस्ट वगैरे काही करायची नाही, तसंच आपण यामध्ये टाकणार आहे. सो इथे आपण कोथिंबीर आणि पुदिना तेही बारीक चिरून घेतलेलं आहे. सर्व याला आपण बारीक चिरून घेतलेलं आहे. सो आता आपण इथे 3 वाटी तांदूळ घ्यायचे. त्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे. सो त्यानंतर जे आपण चिकन वगैरे आणलेलं होतं त्यालाही आपण इथे चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता आपण इथे चिकनला जे ते धुवून घेतलेलं आहे आणि इथे आमचं अर्धा किलो चिकन होतं. सो याला आपण स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. सो आता आपण कुकरमध्ये 1 पडी तेल टाकायचं आहे. त्यानंतर आपले जे व्हेजेस वगैरे आहे जे आपण कट वगैरे केलेले आहे ते आपण यामध्ये टाकायचं आहे. आणि आपण इथे 1 पडी तेल नाही 3 पडी तेल टाकलेलं आहे. सॉरी फॉर दॅट. सो इथे आता आपण टाकलेलं आहे मोहरी, जिरं. त्यानंतर जे आपण व्हेजेस वगैरे जे पण पेस्ट वगैरे तयार केली ते आपण इथे टाकून द्यायची आहे. सो इथे आपण सर्वात आधी लसूण टाकलेला आहे. जे आपली लसूण आपण बारीक कट केलेला होता तो आपण यामध्ये टाकून द्यायचा आहे. जाळायचा नाही, त्याला चांगलं होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आपला जो खडा मसाला आहे तो आपण यामध्ये टाकायचा आहे. याला आपण काही बारीक वगैरे नाही केलेलं मिक्सरमध्ये किंवा याची पेस्ट वगैरे आपण काही केलेली नाही आहे. असंच आपण जो खडा मसाला असतो आपला तोच आपण यामध्ये टाकून दिलेला आहे. त्यानंतर इथे जो आपला कांदा आहे तो आपण यामध्ये टाकून द्यायचा आहे. कांद्यालाही तुम्ही बघू शकता इथे आपण बारीकच कट केलेलं आहे. जे आपली व्हेजीस वगैरे आहे कांदा, टमाटर, कोथिंबीर एव्हरीथिंग ते आपल्याला बारीकच चिरायचं आहे. सो इथे आता आपण आपले जे टमाटे आहे तेही आपण इथे टाकून दिलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता टमाटाला आपण बारीक कट केलेलं आहे. आपल्याला बारीकच कट करायचं सगळं व्हेजीस वगैरे. त्यानंतर आपण याला चांगलं तेलामध्ये होऊ द्यायचं आहे. ऑलमोस्ट आपल्याला चांगलंच 1-2 मिनटाकरता त्याला चांगलं होऊ द्यायचं आहे तेलामध्ये. जिथपर्यंत ते सॉफ्ट किंवा असे नरम नाही होऊन जात तिथपर्यंत आपल्याला तेलामध्ये याला होऊ द्यायचं आहे. आणि आय होप सो जे पण नॉन व्हेजिटेरियन असेल त्यांची बिर्याणी तर फेवरेट असेलच. चिकन बिर्याणी स्पेशली आय लव्ह चिकन बिर्याणी. तर कोणाकोणाला आवडतं नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. आणि याला आता तुम्ही बघू शकता आपण चांगलं याला तेलामध्ये होऊ दिलेलं आहे ऑलमोस्ट. तर याच प्रकारे तुम्हालाही याला तेलामध्ये बारीक होऊ द्यायचे, सॉफ्ट होऊ द्यायचं आहे. तिथपर्यंत तुम्हाला याला तेलामध्येच ठेवायचे, म्हणजे 2-3 मिनटाकरता तेलामध्येच होऊ द्यायचं आहे. त्यानंतर इथे आता आपण लाल मिर्च पावडर जे आहे ते आपण इथे टाकलेलं आहे. इथे आपण 3 चमचे लाल मिर्च पावडर टाकलेली आहे. त्यानंतर आपण इथे अर्धा चम्मच जो असतो आपला तो इथे आपण हळद टाकलेली आहे. आणि त्यानंतर आपला जो बिर्याणी वगैरे मसाला असतो तो आपण यामध्ये टाकलेला आहे. याला आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं पुरं जे मसाले ते मिक्स झाले पाहिजे असं आपल्याला मिक्स करायचं आहे. त्यानंतर जे आपलं अर्धा किलो चिकन होतं जे की आपण त्याला चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं होतं ते आपण यामध्ये टाकायचं आहे. आणि यालाही आपण चांगलं हलवून घ्यायचं, म्हणजे सर्व काही मिक्स व्हायला पाहिजे असं. सो इथे आता आपण अर्धा किलो चिकन जे आहे ते यामध्ये टाकून दिलेलं आहे. त्यानंतर आपली जे अद्रकची पेस्ट आहे ते आपण आत्ता यामध्ये टाकलेली आहे. आणि त्यानंतर तर आता इथे आपण जो आपला बारीक कट केलेला पुदिना होता आणि जे आपलं कोथिंबीर होतं जे आपण बारीक चॉप केलेलं होतं ते आपण यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर चिकनला कलसून घ्यायचं आहे तेलामध्ये. जे मसाला होता त्याच्यामध्ये आपण चांगलं याला कलसून घ्यायचं आहे. अगदी पुरा मसाला जो आहे तो चिकनला लागला पाहिजे असं आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे चिकन आहे त्याला आपल्याला शिजवायला टाकायचं आहे. सो इथे आता आपण 1 शिट्टी होईपर्यंत आपल्याला चिकनला शिजवायला टाकायचं आहे. त्यासाठी इथे आपण 2 ग्लास जे पाणी आहे ते आपण यामध्ये टाकलेलं आहे. 2 ग्लास आपण फक्त इथे 2 ग्लासच पाणी टाकलेलं आहे. अर्धा किलो चिकनला आपण इथे 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. सो आता आपण याला शिजवू द्यायचं आहे. 1 शिट्टी होईपर्यंत आपल्याला याला शिजू द्यायचं आहे. आणि
इथे आपण झाकण लावायच्या आधी इथे आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे यामध्ये. चवीनुसार मीठ टाकल्यानंतर जितकं आपल्याला लागतं तितकं, ठीक आहे. सो इथे चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आपण जे कुकरचं झाकण आहे ते आपण लावून घ्यायचं आहे. आणि हे कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर नाही झालं, त्या टायमाला कॅमेरा ऑन नव्हता, बट आपण इथे 1 शिट्टी होईपर्यंत आपण कुकरमध्ये शिजू दिलेलं आहे चिकनला. त्यानंतर आपलं आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले होते 3 वाटी, ते आपण यामध्ये टाकायचे आहे. तांदूळ टाकल्यानंतर आपल्याला याला थोडंसं असं हलवून घ्यायचं, म्हणजे ते तांदूळ असे खाली जाते. आणि इथे आता आपल्याला तांदूळच्या हिशोबाने जेवढं आपण इथे राईस मतलब तांदूळ वगैरे घेतलेलं आहे त्याच्या हिशोबाने इथे पाणी टाकायचं आहे. त्यानंतर इथे आपण तूप घेतलेलं आहे, गावरान तूप. त्याच्याने जे तांदूळ आहेत ते सॉफ्ट होतात आणि जसे खिचडी अशी अशी चिटकते, गाठ वगैरे होतात त्याच्यात, तर तसं नाही होत. म्हणजे खूप सुट्टे असते, म्हणजे तुम्हाला समजतं आहे. सो इथे आता आपली बिर्याणी तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसते आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. आणि आपली स्पेशल बिर्याणीची रेसिपी कशी वाटली तेही नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि बिर्याणी कोणाकोणाला आवडते गाईज. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. लव यू ऑल गाईज. बाय बाय.